नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान अमरावती लोकसभेचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्यासह अनेक काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजाजी मार्गावरून लोककल्याण मार्गाकडे पायी मोर्चा काढण्यात आला होता. पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत शांततापूर्ण धरणे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखत अनेक खासदारांना ताब्यात घेतले. यावेळी खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी विद्यार्थ्यांवरील अत्याचार, दडपशाही आणि सरकारच्या भूमिकेविरोधात हा लढा असल्याचे सांगितले. संसदेबरोबरच जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावरही संघर्ष सुरू राहील अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असल्याचे सांगत अटक करून जनतेचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सत्य, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीचा संघर्ष थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी केंद्र सरकाराविरोधातील भूमिका अधिक आक्रमक केली आहे. या प्रकरणावर पुढे काय घडामोडी होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशाच व्हायरल अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.